विश्वात्मा चित्रपटातील 7 समंदर पार में तेरे पीछे पीछे आ गई हे गाणं तुम्हाला आठवतच असेल। आणि या गाण्याचा संदर्भ देण्याचं कारण म्हणजे कुणी जर का प्रेमात असेल तर तो आपल्या प्रिय व्यक्तीसाठी काहीही करायला आणि कुठेही जायला तयार असतो। आणि याचंच उदाहरण म्हणजे पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा हैदर। प्रेमासाठी देशाची हद्द ओलांडून आलेल्या सीमाचं अनेकांनी कौतुक केलं, मात्र त्याहीपेक्षा जास्त सीमा ही पाकिस्तानी असल्यामुळे ती पाकिस्तानी गुप्तहेर असल्याचा संशय सुद्धा अनेकांनी व्यक्त केला। त्यामुळे खरंच सीमा हैदर ही आपल्या प्रेमासाठी भारतात आली की पाकिस्तानी गुप्तहेर म्हणून भारतात आली याचा शोध आता यूपीच्या ATS म्हणजेच अँटी टेररिझम स्क्वॉड कडून सुरू आहे। मात्र आता हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे, यात सीमाला कशी अटक झाली, सीमाने तिची मांडलेली बाजू आणि ATSच्या चौकशीत नेमक्या काय काय गोष्टी समोर आल्यात याबद्दलच आपण थोडक्यात जाणून घेऊयात। यूपीच्या रबुपुरा इथल्या सचिन मीनाचं सूत हे पाकिस्तानातील कराचीमध्ये असणाऱ्या सीमा हैदरशी जुळलं। तर त्यांची प्रत्यक्ष भेट न होता ऑनलाईन PUBG खेळत असताना या दोघांची ओळख झाली आणि या ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं आणि मैत्रीचं रूपांतर हे प्रेमात झाल्या असल्याचं हे दोघेही सांगतात। आणि मी माझ्या प्रेमासाठीच भारतात आल्याचं सीमाने अनेक वेळेस सांगितले। आता आश्चर्याची गोष्ट म्हणजे सीमा ही एकटीच भारतात आलेली नसून ती तिच्या 4 मुलांनाही घेऊन भारतात आली आहे। सीमा ही भारतात थेट न येता आधी पाकिस्तानहून नेपाळला गेली, त्यानंतर ती 13 मे रोजी दिल्लीला आली। तेव्हापासून म्हणजेच जवळपास 1 ते 1.5 महिन्यांपासून ती सचिन सोबत राहते। सीमा ही एक पाकिस्तानी गुप्तहेर असल्याच्या संशयावरून तिची चौकशी सुरू आहे। तर या चौकशीसाठी सचिन आणि सीमा या दोघांनाही नोएडामध्ये नेण्यात आले। या चौकशी दरम्यान सीमाकडे मिळालेल्या एकूण 4 फोनवरून तिने भारतात एकूण 200 फोन केल्याची माहिती समोर आली आहे। सीमाला हिंदी आणि इंग्रजी चांगलंच वाचताही येतं आणि लिहिताही येतं आणि आजवर तिने एकटीने अनेक देशात प्रवास केलाय। मात्र सीमाच्या म्हणण्यानुसार ती फक्त 10वी पर्यंतच शिकलेली आहे असं तपास यंत्रणांकडून समजतंय। आता या चौकशी दरम्यान सीमाचा आधीचा नवरा गुलाम हैदर हा दुबईत काम करत असल्याची माहिती समोर आली। तर काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार सीमाचा पहिला नवरा तिला पाकिस्तानात येण्याची विनंती करत असल्याचंही समोर आलं होतं। तर सीमाने 5वी पर्यंत सुद्धा शिक्षण घेतलं नसल्याचं तिचा पहिला नवरा गुलाम हैदर हा सांगतोय। गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रानुसार सीमा ही एका 3ऱ्या व्यक्तीच्या मदतीने भारतात पोहोचल्याचं सांगितलं जाते। यासाठी तिला प्रशिक्षणही देण्यात आले। तपास यंत्रणांच्या मते भारत नेपाळ सीमा ओलांडण्यासाठी मानवी तस्करी किंवा वेश्या व्यवसाय रॅकेटमध्ये सामील असलेल्या महिलांकडूनही अशीच पद्धत वापरली जाते। नेपाळमध्ये उपस्थित असलेले पाकिस्तानी हस्तक महिलांना प्रशिक्षण देऊन अवैध कृत्य करण्यासाठी भारतात पाठवतात। भारत नेपाळ सीमेवर एक एजंट अशा लोकांना अनधिकृतपणे भारतात एंट्री देतात आणि आता याचीही चौकशी केली जाते। सीमा हैदरच्या जीवाला धोका असल्याने सचिन आणि सीमाच्या 4ही मुलांना पोलीस क्वार्टरमध्ये शिफ्ट करण्यात आले। तर तिच्याकडून अजूनही धक्कादायक माहिती उघड होऊ शकते। ATS कडून सीमाची तब्बल 10 तास चौकशी करण्यात आली। या 10 तासाच्या चौकशीतही सीमाकडून माहिती काढणं अवघड असल्याचं ATSच्या सूत्रांनी सांगितले। सीमा ही अतिशय तीक्ष्ण मनाची आहे आणि सीमाने स्वतंत्र चौकशीत दिलेली उत्तरही ATSला सुद्धा आश्चर्यचकित करणारी आहेत। चौकशी दरम्यान सीमाने सांगितले की सचिनच्या आधीही तिने भारतातील अनेक लोकांशी संपर्क साधला होता। सीमा हैदर हिने ज्या लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्यापैकी बहुतेक जण हे दिल्लीतील NCR मधील होते। मात्र हे लोक नेमके कोणते होते याबद्दल ATS आता तपास करणार आहे। तर ATSच्या तपासात सीमा हैदर बाबत अजून कोणकोणते खुलासे होतील याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। तर अशाच माहितीपूर्ण विश्लेषणासाठी लेट्स अप मराठीला फॉलो करायला विसरू नका।